ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे सुके बोंबील। मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, खूप मस्त असे हिरव्या वाटणातले बनवणार आहे। तर इथे मी सुके बोंबील घेतलेत, ते पहिलं मी साफ करून घेते। हे मी बोंबील घेतले आहे, त्याचं हे डोकं आहे ते काढून टाकायचं, जे पंख आहे तेही काढून टाकायचे। आणि आता हे कसे मीडियम साईजचे बोंबील आहे, त्याच्यामुळे मी याचे 2 तुकडे करून घेणार आहे। असे मी कापून घेते। मी आता बोंबील साफ करून घेतले। गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे। त्यात हे मी साफ केलेले बोंबील घालून घेते आणि मीडियम गॅसवर थोडेसे भाजून घेते। मी भाजल्यामुळे कसं त्याचा एक वास जो असतो तो येत नाही, थोडासा कमी होतो, त्याच्यामुळे थोडं भाजून घ्यायचे। आता मी 1 ते 2 मिनिटं असे परतून भाजून घेते। आता मी 2-3 मिनिटं छान असे भाजून घेतले। मी गॅस बंद करते आणि काढून घेते। ते मी बोंबील थंड करून घेतले, ते आपल्याला आता धुवून घ्यायचे। त्याच्यामुळे मी कसं आता थोडंसं पाणी घालून हे भिजत ठेवते। हे बाजूला ठेवून देते, तोपर्यंत आपण वाटणची तयारी करून घेऊया। वाटणसाठी बघा मी ते मिक्सरचा भांडा घेतला आहे, त्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात। लसूण थोडी जास्ती घ्यायची, छान वाटतं। मिरच्या घेतल्या ती मी इथे हिरव्या 5 ते 6 मिरच्या आहेत, ते पण तिखट थोडं झणझणीत असं छान वाटतं बोंबीलचं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिखट। आणि ते मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि जाडसर मी वाटून घ्यायचे। तुम्ही जर खलबत्त्यामध्ये वाटणार असेल तरी चालेल, मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते थोडं जाडसर। इथे मी वाटण करून घेतलं आहे, जाडसरच वाटण आहे, जास्त बारीक केलं नाही आणि पाणी न घालता वाटलं आहे मी। मस्त असा सुगंध सुटला या वाटणाचा, ते मी ठेवून देते इथे। आता आपण बोंबील साफ करायला घेऊया। हे बोंबील मी भिजत ठेवलेले आणि आता त्याला साफ करून घेऊया। त्याच्या पोटामध्ये वगैरे घाण असते आणि छोटे छोटे काटे आहेत, तेही मी काढून घेणार आहे। कसं खातेवेळी ते बरं वाटतात, मग काटे तोंडात येणार नाहीत। हे जे काटे आहेत ते मी काढून टाकते। त्याच्या पोटामध्ये ही घाण असते, ते भिजत ठेवल्यामुळे ती घाण निघून जाते, काढायला भेटते अशी। आता मी सर्व बोंबील साफ करून घेते, असे त्याचे काटे वगैरे काढून घेते। मी बोंबील स्वच्छ धुवून साफ करून ठेवलेत। आता आपण हे फोडणीला घालूया। इथे मी पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ दे। त्यामध्ये मी हा एक चिरून घेतलेला कांदा घातला आहे, बारीक चिरून घेतला आहे आणि कांदा हलकासा लाल करून घ्यायचा आहे। इथे कांदा आता हलकासा लाल झाला आहे, तर त्यामध्ये मी हे वाटलेलं वाटण घालून घेते। आणि ते कांद्यासोबत व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे आता 2-3 मिनिटं मी छान असं परतून घेतलं आहे कांद्यासोबत मसाला वाटलेला। त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मी मिक्स करून घेतलं, त्यामध्ये हे जे आपण बोंबील साफ करून घेतलेले ते घालून घेते। थोडंसं मी कोकम घालते, कारण मच्छी आहे त्याच्यामुळे आंबटपणा हवा। तर तुम्हाला लिंबू घालायचं असेल तर लिंबू घाला। आता हे बोंबील घालून घेतले, व्यवस्थित मिक्स करायचं। हे मिक्स करून घेतलं, गॅस एकदम कमी ठेवला आहे आणि थोडंसं झाकण ठेवते आणि शिजवून घेते। इथे मी झाकण ठेवलेलं आणि बोंबील शिजत ठेवलेले। 3 ते 4 मिनिटं झालीत, बोंबील शिजले गेले। असे पण लगेच शिजतात, बोंबीलला काही शिजायला वेळ लागत नाही। तर आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते। तर इथे तयार झालेत आपल्या हिरव्या वाटणातले बोंबील। खूप छान वाटतात खायला, मस्त एकदम। एकदा तुम्ही असं करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।